सर्वांना नमस्कार। आज आपण कांदा भाजी बनवणार आहोत। पहिल्यांदा मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, फ्राय करत आहे। ऑनियन 4 ऑनियन घेतलेले मी चॉप करत आहे, बघू शकताय। कट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर हाय सगळ्यांनी लाईक फॉलो करा, थँक्यू सो मच। मी पाण्यामध्ये कट करून स्वच्छ धुवत आहे। अशा प्रकारे स्वच्छ धुवून झालेले आहेत माझे। बारीक चॉप करून झालेले आहे ऑनियन। कोरिअँडर मी धुवून स्वच्छ चॉप करून झालेली आहे। लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे। थोडंसं मीठ टाकत आहे, थोडीशी कढी लीफ टाकत आहे, हळद टाकत आहे, जिरे टाकत आहे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले आहे। अशा प्रकारे आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे। ऑनियन टाकलेला आहे, कोरिअँडर टाकलेली आहे, सगळे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली रेसिपी होत आहे तयार। थँक्यू। आता आपण पॅनमध्ये गॅस पेटवत आहे आणि आपण मिक्सिंग करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पॅन आपला गरम झालेला आहे। आता आपण एक स्पूननी पकोडे काढणार आहोत, ऑनियन पकोडे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय ही रेसिपी। लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूनी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑइल पूर्ण गरम झालेलं आहे। आता एक प्रकारे आपण पकोडे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूनी। जास्त आपण ऑइल गरम करून घ्यायचं नाही, जेणेकरून पकोडे हे करपणार नाही। व्यवस्थित आपण गॅसचा फ्लेम हा फास्ट लो करून व्यवस्थितरित्या आपण करणार आहोत, बघू शकताय। श्री साळुंखे चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर कमेंट्स करा। अशा प्रकारे आपले ऑनियन पकोडे तयार आहेत। जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण लिंक देणार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक फॉलो करा। आज आपण बनवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे यूट्यूब चॅनलवर लाईक आणि शेअर करा। अशा प्रकारे आपले फ्राय झालेले आहे ऑइलमध्ये, बघू शकताय कशा पद्धतीत गॅसचा फ्लेम हा फास्ट आहे। एक आपण हाताने किंवा स्पूनने आपण टाकू शकताय, बघू शकताय आपली रेसिपी झालेली आहे। मी कट करून तुम्हाला दाखवते आहे। चाकूने मी कट केले आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय स्पॉन्जी झालेली आहे। आणि चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक फॉलो करा। आपली रेसिपी रेडी आहे, कांदा भजी। आणि जर चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा। अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच। श्री साळुंखे चॅनलला लाईक फॉलो करा। अशाच नवीन रेसिपी ट्रिक्स घेऊन येणार आहे आपल्यासाठी। अशाच प्रकारे तुम्ही बघू शकताय आपली कांदा भाजी रेडी आहे। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा एकदा, खूप हेल्दी आणि टेस्टी आहे। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। अशाच श्री साळुंखे चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू ऑल ऑफ यू।